मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपण कृष्णानगर येथे रेस्क्यू करण्यासाठी आलो. बरोबर ह्या ड्रमच्या खाली एक साप गेला, लाल कलरचा साप गेला. आता ह्या ठिकाणी कोणता साप गेला ही मुळात आपल्याला माहितीच नाही. बघू आपण साप कोणता आहे आणि त्याला रेस्क्यू करूया. कारण की इथं एक चूक आणि शेवट कधी सांगता येत नाही. वडेल आता होय वडेल आता बघा आता मग हे साबण मध्ये उलाली अभी का पाणी कशावर टाकलं नाही जात नाही. ती तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं गॅरंटी कमी आहे साप भेटायची. कारण इथं पूर्ण नाही टेन्शन का इथं काहीच नाही, सापच नाही नाही ह्याच्यात गेला असेल का वाटायला मला तिथं बेसमेंट. नाही 2 मिनिट दाखवतो तुम्हाला. भैया थांबवा घालू नका तुम्ही. ही गट्टू घ्या सगळी, घेतली इकडले घ्या सगळी, सांगतो तुम्हाला. करू नका हो एक आहे थांबा, ती नंतर बघू. ही घ्या आधी. मित्रांनो इथे इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाजा सर्वात विषारी साप आहे मित्रांनो. हा 5.5 फुटापर्यंत भेटत राहतो. हा थंड वातावरणात बसण्यासाठी साप अशा ठिकाणी येत राहतात. का तुम्हाला फुंकारीचा आवाज येत असेल. थांबा तुम्हाला सापाची फुंकार दाखवतो, ऐकू घालतो. लय हात घालू नका पुढे तुम्ही. अशी बिना गेलेत की न्यूरोटॉक्सिक वेनम राहते याचा. हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा मित्रांनो. न्यूरोटॉक्सिक वेनम असते याच्यामध्ये. आणि इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, तर आपल्या मराठी भाषेमध्ये भारतीय नाग असं म्हटलं जातं. आणि ह्या सापांमध्ये ह्याला सायंटिफिक नेम नाजा आहे. हे डायस्लेटेड कोबरा आहे. डायस्लेटेड म्हणजे 2 खूण असलेला. आता तुम्ही ह्या नागाच्या बरोबर बॅक साईडला इथं पाहत असाल 2 खूण आहेत. आकड्याचा नाग म्हणलं जातं ह्याला. हिंदू धर्मामध्ये ह्या सापाला सर्वात जास्त मानलं दिलं जातं. कारण की हा जो साप आहे शिवलिंगावर भेटलेला आहे, म्हणून ह्याला खूप मान आणि आदर आहे. पर एरी
फक्त नागपंचमी ह्या दिवशीच, नाहीतर एरी तुम्ही सर्व ह्या सापाला पाहिल्यानंतर मारायला जातात. असं काही करू नका मित्रांनो, कारण की हेही नेचरचा एक भाग आहे. जरा पाणी द्या ना. कसं साप कधी पाणी पिलं आपल्याला माहीत नाही मुळात. फोटो काढ ना तुझ्या फोन मध्ये. आवाज कसा येतो? खूप भील आहे. पॅनिक जेव्हा साप होतात ना तेव्हा जोरजोरात आवाज करतात. तुम्ही आता सापाचा सेव करणे केला आता मित्रांनो, हलताना एवढा तहानलेला आहे हा साप. पाण्याच्या शोधातच आलेला असेल हा बिचारा. या सापांना पाणी पाजण्याचं रिझन कसं आहे, एकतर हे शीत रक्ताचे म्हणजे थंड रक्ताचे जीव आहेत, पॉइक्योथर्मिक ॲनिमल आहेत. कारण ह्याला बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही, म्हणून मानवी वस्तीमध्ये जिथं थंड आहे त्या ठिकाणी यायला बघतात. आता मी ह्याला पाणी पाजवलं याचा अर्थ हे नाही की हा साप माझ्यावर उपकार ठेवेल. ह्या सापानं तर मला चावलं तर मी पाणीही पिऊ शकत नाही, कारण ह्याचं जेवढं विष आहे माझ्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टमवर अटॅक करतं. त्या ठिकाणी आता समजा एखादा कोब्रा जातीचा म्हणजे न्यूरोटॉक्सिक वेनम असलेला जीव असलेले साप अथवा मण्यार, ह्या दोघांमध्ये हे विष भेटलं जाते. आता समजा हा सप्तर मला चावला तर सर्वात आधीच माझी जीभ, डोळे वगैरे जड पडतात. जीभ जड पडते, चक्कर यायला लागते, उलट्या होणार. ज्या ठिकाणी साप चावलेला आहे तिथं आग पडते, सूज येते. काही ठिकाणी काहीदा केसेसमध्ये त्या अंगावरती फोड वगैरे होणार. असे काही कंडिशन होत राहतात. म्हणून मित्रांनो, आम्ही साप पकडतो त्याचा अर्थ असं नाही की आम्हालाही भीती नाही, आम्हालाही भीती आहे याची. तुम्ही विदाऊट ट्रेनिंगचं ह्या सापांना पकडायला जाऊ नका. आणि सापांना कसं नागपंचमी दिवशी दूध पाजलं जातं. ज्या गोष्टी म्हणजे साप जो आहे, मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलं, थंड रक्ताचा जीव आहे. त्या सापाला थंड हे जे आहे दूध असतं, जे दूध त्याच्या बॉडीवर टाकलेलं राहतं. पण आपल्या इथं न कळत जे सोशल मीडिया अथवा टी व्ही अथवा मूवीच्या द्वारे चुकीची माहिती दिली गेली आहे लोकांना की साप दूध पितो. मुळात साप जे आहेत फक्त द्रव हे पिलं जातं, त्यांना दूध वगैरे ह्यांना प्यायची गरज नाही. आणि सापाने तर दूध वगैरे पिला तर 15 ते 20 दिवसामध्ये निमोनिया नावाचा आजार होऊन ते मरून जातात. तर मित्रांनो, आता ह्याला त्रास न देता ह्याला आपण इथून घेऊन जाऊया जिथे मानवी वस्ती नाही, म्हणजे जंगल जिथे यांचं घर आहे, अशा ठिकाणी ह्याला घेऊन जाऊया. बाटली येते नाही हे येते. नाहीतर वनविभागाला कॉल करा. वनविभागाचा नंबर आहे 1926. कारण नेचरमध्ये प्रत्येक जीवाला जगायचा अधिकार आहे. मानवी वस्तीकरण जसं होत आहे आणि तसं सापांचा आणि माणसांचा प्रसंग येत आहे. पण त्यामध्ये ह्या जीवांची चुकी नाही मित्रांनो. आणि ह्याला मुळात मारायला जाऊ नका, कारण तुम्ही एक साप मारलात तर जवळपासच्या एरियातले साप त्या ठिकाणी येत राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एरियामध्ये कुठल्या एरियामध्ये कुठे काय भेटतं आहे आपल्याला, कोणते जीव, ते तुम्हाला समजून जातील. तो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत राहतो मित्रांनो, अशी जी अडचण आहे आणि आपल्या घराजवळ असे घुशीचे बोळत व छिद्र त्रास असतील मित्रांनो, तर पहिलं बुजून घेत जावं. कारण की अशा ठिकाणीच मुळात सर्वात जास्त प्रमाणामध्ये साप येत राहतात. आता ह्या सरांनी केलेले जे झाडं केलेले आहेत, फक्त बूड दिसत आहे मित्रांनो, नीट तुम्ही पाहू शकता, कारण खाल्ल्या साईडनं सगळं दिसत आहे. असंच तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवत जा. फक्त सरांचं कसं इथं फरशीवरी केलेली आहे, कच्ची केलेली आहे, तुम्ही बेड करून घेत जा, कारण की जेणेकरून तुमच्या घरामध्ये असं असले जीव येणार नाहीत. थँक्यू.